नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूया दुपारच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवारांच्या असंख्य पदांबाबत आता पवार कुटुंबियांकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांचे चिरंजीव जय पवार, पार्थ पवार हे उपस्थित होते. यावेळी अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागेवर पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार असल्याचं निश्चित झालंय. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आजच्या राजकारणावर भाष्य केलंय. आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे. शक्य पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीनं खरंच राजकारणात राहावं का असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही, असं रोहित पवार म्हणाले. सांगली महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचं नाव निश्चित केलंय. शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेणार असल्याची चर्चा देखील आहे. बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त चंपावती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. बुलढाण्यात विहिरीकडे जाणारा वहिवाटीचा खासगी कंपनीने रस्ता अडवल्यानं शेतकऱ्यांनी उपोषण केलंय. मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तहसीलदारांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. तात्काळ वहिवाटीचा मार्ग मोकळा करा, अन्यथा मी स्वतः तहसीलदारांच्या दालनासमोर उपोषणाला बसेल, असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. कोल्हापूरमध्ये ऐन मतदानाच्या तोंडावर काँग्रेस उमेदवाराच्या तोंडावर हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना ऐन मतदानाच्या तोंडावर हद्दपारीची नोटीस दिल्यानं खळबळ उडाली आहे. मतदानाच्या अवघ्या 2 दिवसाआधी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाशिममध्ये ऐन काढणीच्या हंगामात तूर पिकाला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 7 ते 8 हजार प्रति क्विंटल दर मिळाला, तर जुन्या तुरीला 7 ते 10 हजार प्रति क्विंटल दर मिळालाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पुण्याच्या चाकणमध्ये 20 दिवसांच्या प्रयत्नानंतर अनोळखी इसमाच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आलंय. 11 जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा खुनाचा गुन्हा घडल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. वाशिम जिल्ह्यात महावितरणने जानेवारी महिन्यात तब्बल 714 ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडलेत, तर अजूनही 40 कोटीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडे थकीत असून वीज बिल न भरल्यास या ग्राहकांचे कनेक्शन कट करण्याची भूमिका महावितरणाने घेतली आहे. यामध्ये काही घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचाही समावेश आहे. वाशिम शहरातून जाणारा अकोला ते नांदेड राष्ट्रीय मार्गाला जोडणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी मोठा धोक्याचा ठरतोय. रस्त्याच्या भरावासाठी काळी माती मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्यानं हा रस्ता टिकणार कसा असा अहवाल उपस्थित होतोय. वारंवार तक्रार करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस उत्तर मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.